जय महाराष्ट्र पब्लिक. आता आपण चाललोय काशी बनारस. आता त्याच्यासाठी आपण तर इथून निघलोय. जवळपास आता जायचं आपल्याला 100 ते 110 किलोमीटर. चला जाऊया. आता वाजले 8:25. किती वेळ लागेल? 10 10:30 पर्यंत पोहोचून जाऊ आपण. पाहू काय होतं काय नाही. चलो. आता आम्ही आलोय मिर्झापूरला. आणि मिर्झापूरची गर्दी दाखवतो तुम्हाला कशी काय. काचवरती घेऊन टाकली गाईज. मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो त्यावर लोक. हॅलो गाईज, आता आम्ही पंपावर थांबलेलो आहे. इथं 95 रुपीजच आहे. आमच्याकडे 105 आहे. आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर. आम्ही बी डोकं लावलं. पेट्रोलची आपली टँकच पूर्ण फुल करून घेतली. त्यांना सांगितलं क्रेडिट कार्ड म्हणून. नाही का स्कीम आहे. नेक्स्ट ब्लॉक मध्ये सांगतो तुम्हाला. गाडीत बसल्यावर सांगतो का बरं आम्ही. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालो. काल रात्री खूप लेट झालं होतं त्यामुळं ब्लॉक काही घेतला नाही. रूम वगैरे केली आणि तिथंच झोपलो. आता गाडी वगैरे पार्क केली, ॲटो घेतली. आता चाललो मंदिराकडं. तर दर्शन वगैरे झाल्यावर आपण जाऊया घाटाकडं. कोणत्या घाटाकडं? काशी विश्वनाथ घाट. आता मंदिरात पहिले दर्शन करून घेऊ. चला नाश्ता वगैरे आल्यानंतरच. हेलो गाइस, आता आम्ही बनारस के गलियों में. गर्दी पहा, गर्दी किती. बाबो अरे मागो काय गर्दी आहे. आपण तर शॉर्टकट आलो. बनारस के गलियों में. हेलो गाइस, आता आम्ही बनारसची पाणीपुरी खाऊ. कशी मी तुम्हाला पण सांगतो. दिसते या अंकलजीची. कशी आहे कशी आहे. इकडे यांना सांगा. हे तर ते नाही घेतात काय. मी बी आता खातो. हॅलो गाइस, आता इथं आम्ही काय गली आहे 4 नंबर गेटकडं चाललंय. मग गर्दी अशी आहे. हे पहा तुम्ही, लाईन पहा फक्त गाइस. पूर्ण लाईन लागलेली आहे. आणि आम्ही आता इकडून चाललोय 4 नंबर गेट. त्या काकाला विचारलं, ते कुठं म्हणले. काय माहिती कुठं आहे. भया लय टाईम लागेल ना आपल्याला नेल्या. हां 4 नंबर गेट. लाईन पाय ना काय. काय अशी गर्दी इथं बाबो. मी व्हीलचेअर मध्ये गुंतलो होतो. काय एक व्हीलचेअर येत होती त्याच्यातच गुंतलो मी. खूप गर्दी. आता कुठं चाललं आपण. कोणतं घाट आहे. सोप्या इंडियन. चलो गाइस, ये आपके ये वीडियो लिया, इसको फोटो लेना था. याला फोटो घ्यायचा होता. अरे कुठे आहे.
चलो काहीच खूप गर्दी खूप. आम्ही आता ते घाटावर चाललोय. आता इथून जवळच आहे. खूप गर्दी खूप. बस जायला एक लाईन, जाणाऱ्याला बा किती लाईन. प्रॉपर मध्ये स्मशानभूमी जे म्हणता गाईज ते येतं. आणि याच्यात कुठं आहे बाप. गाईज खूप बेकार सीन आहे. आज आम्ही आता जाजीत बसलोय. जॅकेट पहनना उस पर एक बार. ए उलट घातलं तू ते येड्या. ते सरळ घाल ना. उलट घातलं ते. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही बोटमध्ये बसलो आहे. हा आपला सर्व वॉटरप्रूफ जॅकेट हलतानी हे बाकीचे सगळे आम्ही. तो सीनलेस बेकार आहे. सगळे घाटात काहीच लय बेकार आहे. पाहिल्यावर आहे ना. काहीच आमची आता जात चालू झाली. आम्ही आता घाट दर्शन करायला. आता जवळपास आम्ही 40 ते 45 घाट पाहणार आहे. 65 घाट आहे. सगळे पाहणार आहे का? सगळे दाखवतो तुम्हाला. कदम जिसे पुकारे वो पूछे गंगा. इथं गंगा आरती होते. गंगा घाट असेल माय ना. हा गंगा घाट आहे ना. मुन्शी घाट आहे. मुन्शी बरं ठीक आहे. गाईज मुन्शी घाट आहे हो. यो बाजूचं यो गंगा घाट आहे. दर बंगार घाट. कदम काय जहाज अडकली बा. इकडून जहाज अडकली. आमची दोघांची जहाज अडकली. काय जो भांडे घाट आहे. भांडे घाट. भांडे घाट सॉरी. जहाजीला जहाज टोकली गाईज आमची. जहाजीला जहाज टोकून गेली. ठोकत ठोकत. गाईज आम्ही सगळे बसलेलो आहे. आता पुढं का तुम्हाला दाखवतो. पुढं बसलेलो आहे. कदम जहाज चालवायला आम्हीच बसलेलो आहे. आना ही आना. ये कौन सा घाट है भैया? ये देखिए सबसे बड़ा तारसी का शमशान भूमि है. ये शमशान भूमि ना. मणिकल घाट. यहाँ पे शंकर जी और पार्वती साथ में स्नान किए. स्नान करते समय पार्वती जी का कान का कुंडल और भगवान भोलेनाथ का मस्तक का मणि इधर में गिर गया. तो भोलेनाथ और पार्वती जी केवट लोग को बोले कि ढूंढ के लाओ. तो केवट लोग बहुत ढूंढे लेकिन वो मणि और कुंडल मिला नहीं. इसी पर भोलेनाथ और पार्वती जी क्रोधित हो गए. क्रोधित होने के बाद में इधर में शराब देती है कि पूरे वर्ल्ड से बाढ़ आते हैं यहाँ पे एक आरती होता है. अच्छा. ये मसान में भोलेनाथ का मंदिर 12:30 बजे रात को आरती होता है. ये आरती होने के बाद विश्वनाथ शिवलिंग में जाके टच होता है. उसी को बोलते हैं भस्म आरती. सब घूमने के लिए ना पर्सनल बोट आदमी करता है तो उसमें हम लोग अच्छा से गाइड करते हैं. एक है तुम्हारे पास पर्सनल बोट है हम दे देगा. अभी अगली बार हम आने वाले. पर्सनल में यहाँ पे 84 घाट है. 84 घाट
सभी 84 घाट है यहाँ। अभी जो आप घूमे हैं, हाँ ये कम से कम 50-60 घाट घूमे। बाकी घाट वो ब्रिज देख रहे हैं, हाँ उसके बगल में नमो घाट है, वो भी हमारे मोदी जी ने बनवाया है। मोदी जी ने बनाया है। गर्दी मुझे लगा मेरा बंदा है, वो बोल रहा है इसलिए। कहाँ से तुम? जय चंडीगढ़। गाव से विकायला येते काय पण तेच समजत नाही. गल्लेला आहे भारी. आम्ही आता गल्लीतून काय काय माहिती ते काय बोललं काय हे समजलं. इथून राईट आहे ना. हो आता कसं भेटतो कसं नाही बाहेर निघालो. आता आम्ही चाललोय गाडीकडं आणि काही गाडी काही दिसत नाही. मॅपवर पाहिलं तर 3-3.5 किलोमीटर आहे. आता काय माहिती रिक्षा बी इथून जात नाही. पैदल पैदल चलो पैदल चल रहा गाड़ी चाहिए. लाल बहादूर शास्त्री ते बाबा गेले का रे? त्यांना घ्यायचं होतं ब्लॉक मध्ये. नसीमधून निघून जवळपास 1 घंटा झालाय. सिटीच्या बाहेर आता आलोय आपण. आपला इथंच 2 नंबरचा ब्लॉग वाराणसीचा ब्लॉग इथंच संपतोय. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय. सबस्क्राईब करायला विसरू नका.